आता एक खेळ, मी ह्यांना एक निरोप देणार आहे. तो निरोप यांच्या मनातला निरोप यांना सांगायचा आहे. पण तो सांगताना बोलायचं नाही. आणि तो सांगत असताना बघा सासूबाई, या खेळात तुमची पण मजा आहे. जर तुम्ही अचूक ओळखलं तर ते 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळणार. तर आता मी तुम्हाला एक निरोप देणार जो तुमच्या मनातला आहे. तो सासूबाईंच्या नकळत समोरच त्यांना न कळता यांना सांगायचा आहे. जर यांनी अचूक ओळखला तर 1000 रुपये तुमचे, आणि यांनी न ओळखता जर सासूबाईंनी अचूक ओळखला तर ते 1000 रुपये सासूबाईंना. आता बघूया, पैसे म्हणजे बक्षीस वहिनींना हे मिळवून देतात का सासूबाई पटकावतात. आता गंमत आहे, मनातल्या मनात. चला आता हा निरोप तुमचा, वेळ सुरू झालेली आहे. हळू मनातल्या मनात वाचा. सांगा. त्यांना कळलं नाही पाहिजे पण ह्यांना लक्षात आलं पाहिजे. सासूबाई ओळखतायत की कोण? लवकर सांगायचंय मला. थांबा, त्या पण बघतायत. तुम्ही ओळखलाय? तुम्ही ओळखलाय काय? विमानाने जाऊया आपण काश्मीर फिरायला. विमानाने जाऊया आपण काश्मीर फिरायला, असं ह्यांचं म्हणणं आहे. थांबा, तुमचं काय म्हणणं आहे सासूबाई? गरम होतंय, एसी लावा. गरम होतंय, एसी लावा. वा वा, छान छान. तुमचा अभिनय जो काय होता ना तो छान होता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 1000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. पटकन जाऊन येतो, बघूया राणीवहिनींच्या मनातलं ओळखता येतं आहे का त्यांच्या मिस्टरांना. चला राणीवहिनींकडे. बरं वहिनी, आता या पुढचा खेळ जो आहे ना तो काय आहे मी सांगणार, पण त्याआधी असं कधी होतं का की तुम्ही या दोघांवर लक्ष ठेवलेलं आहे? नाही, असं कधीच होत नाही. बरं, एकमेकाला खाणाखुणा करून तुम्हाला कळू देत नाहीत असं कधी होतं? नाही, तेवढं मी लक्ष नाही ठेवत. तुम्ही लक्ष नाही ठेवत, पण आता तुम्हाला लक्ष ठेवायचं. कारण आता एक वाक्य मी यांना वाचायला देणार आणि ते वाक्य मिस्टरांना कळलं पाहिजे. त्यांनी जर ते अचूक ओळखलं तर 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला. पण जर सासूबाईंनी ओळखलं तर 1000 रुपये सासूबाईंना. तुम्ही खाणाखुणा करायच्या, ते सासूबाईंना कळलं नाही पाहिजे. अशा खाणाखुणा मिस्टरांना हळूच करायच्या. नेहमी जे घरी करताना तेच करायचं. न बोलता मग चहा. चहा. थांबा 1 मिनिट. ह्याला कळतंय ना, या बघतायत ना. सासूबाईंच्या नकळत करायचंय. मग सगळ्यांसमोर सांगताय. हा करा हळू. हा हा हळू बोलू नका ना, मनातल्या मनात ठेवा. हा थांबा. तुम्ही ओळखलात? ह्याने त्यांना काय सांगितलं ओळखलंय? पटकन सांगायचं एका वाक्यात. चहा पियाला. हा काय? चहा प्यायला या, असं तुमचं म्हणणं आहे. थांबा, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही चहा प्यायला या. 1000 रुपयाचं बक्षीस गेलेलं आहे. काय होतं वाक्य? आता जाहीरपणे सांगा. तुम्ही प्लीज मला चहा करून द्या. हा. आता यानंतर पैठणी कोण जिंकणार ते आपण बघणार आहोत. चला सुरू करूया आपण पैठणीचा. पैठणी कोण जिंकणार महत्वाच्या टप्प्यावर येऊन आपण सगळे दाखल झालेले आहोत. सकाळी जेव्हा चव्हाण वहिनी आणि राणी वहिनींना भेटलो तेव्हा दोघींनी उखाण्यांमधून एकमेकीला आव्हान दिलं. तेव्हा आता आज पैठणी कोण जिंकणार यासाठी मीही उत्सुक आहे. या जिंकणार त्यांना पुन्हा एकदा याच आठवड्याच्या शेवटी आणखीन एका खेळात सहभागी होता येणार आहे. सोमवार ते शुक्रवार हा खेळ रंगणार आणि सोमवार ते शुक्रवार जितक्या वहिनी जिंकणार त्या शनिवारी पुन्हा एकमेकीच्या समोर येऊन खेळासाठी सज्ज होणार. आणि शनिवारी डावाच्या शेवटी नक्की होणार की नेमक्या कोण त्या आठवड्याच्या विजेत्या ठरणार, कोणत्या वहिनींचं स्वप्न म्हणजे स्वप्न गृहलक्ष्मीचं पूर्ण होणार प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी. तेव्हा आता या दोघींपैकी कोण पुढच्या डावात सहभागी होणार तेही तितकंच महत्वाचं आहे. चला आता मी सगळ्यांना विचारतो, कसं चाललंय हो तुमचं?
सगळ्यांनी सांगितलेलं आहे की मस्त चाललंय आमचं, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मस्त चाललंय आमचं झी टॉकीजचा हा नवीन चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे. आणि त्यामुळे आज यापैकी ज्या वहिनी जिंकणार त्या मस्त चाललंय आमचं असं म्हणत मस्त चाललंय आमचं पाहायला लगेच चित्रपटात जाणार आहेत, कारण बक्षीस म्हणून या चित्रपटाची तिकीटं देण्यात येणार आहेत. तेव्हा आता मस्त चाललंय आमचं, आता इथे काय होणार तुमचं ते आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. डावाच्या सुरुवातीला एकमेकीला आव्हान दिलं आणि डावाच्या शेवटी हॉकी स्टिक घेऊन दोघी सज्ज होणार आहेत. 2 हॉकी स्टिक मध्ये या बाजूला भगव्या रंगाचा चेंडू आहे, या बाजूला हिरव्या रंगाचा चेंडू आहे. 2 हॉकी स्टिकच्या सहाय्याने तो चेंडू उचलायचा आणि जमिनीला स्पर्श न करता अचूक सगळ्यात आधी ही जी बाटली आहे पाण्याने भरलेली त्या बाटलीच्या वर ठेवायचा, मग दुसरी बाटली, आणि खेळ पूर्ण करून अंतिम रेषा पार करायची. ज्या वहिनी सगळ्यात आधी हा खेळ पूर्ण करणार त्या आजच्या भागातल्या विजेत्या असणार. त्यांना मिळणार आहे पैठणी. तेव्हा दोघींना शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. 1 2 3. गणपती बाप्पा घ्या 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 लवकर. खरं वहिनी काय झालं, काय झालंय? आमच्या समाजामध्ये असं आहे की म्हणजे जास्त बायकांना बाहेर येता येत नाही, ज्यांना त्यांना बंधनं असतात. पण आमच्या घरात माझ्या सासू सासऱ्यांनी इतकं प्रोत्साहन दिलं की मला आमच्या समाजामध्ये प्रथम अशी मी बाई आहे की मी कुठेतरी आली आहे आणि कुठे मी जिंकले हा खेळ. तर मग खरोखर मला मला एकदम भरून आलं. कुणाच्याच डोळ्यात आसू नसावेत, आनंदाश्रू मात्र जरूर असावेत असं आपण नेहमी म्हणत असतो. चव्हाण वहिनी आजच्या भागाच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत. अभिनंदन करूया चव्हाण वहिनींचं. उपविजेत्या ठरल्या राणे वहिनी. राणे वहिनींना झी मराठीकडून ही भेटवस्तू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या चव्हाण वहिनी. चव्हाण वहिनींना झी मराठीकडून ही पैठणी. आणि ही तिकीट मस्त चाललंय आमचं ते. आता संध्याकाळी जा दोघे. आजचा भाग इथेच संपणार आहे, पण हो मला खात्री आपणा सगळ्यांना लगेचच जानकी वहिनींना भेटायचं आहे कुंकू मालिकेमध्ये. आज या 2 वहिनींना चव्हाण वहिनी आणि राणे वहिनींना आपण भेटलो. अशीच आनंदाची लकेर घेऊन ही पैठणी घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या भागात. हा भाग इथेच संपला. नेहमी पाहायला विसरू नका होम मिनिस्टर, स्वप्न गृहलक्ष्मीचं, फक्त झी मराठीवर. नमस्कार.